विभागीय आयुक्त यांच्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून प्रतिनियुक्त्या करणाऱ्या अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली। अक्कलकोट तालुक्यात गट शिक्षणाधिकारी अरबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तालुक्यातील 21 शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या केल्यानं अनेक शिक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान दुसरीकडे मैंदर्गी येथील मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांची निलंबनाची कारवाई ही चुकीच्या पद्धतीनं करून एका मागासवर्गीय शिक्षकावर अन्याय केला असून या संदर्भात लवकरच प्रशासनानं निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला। मागासवर्गीय मुख्याध्यापक मैंदर्गीचे महांतेश्वर कट्टीमनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दर्जादार शिक्षण देत असताना, शाळेचा विकास चांगल्या पद्धतीने करत असताना, त्या गावाला चांगला मुख्याध्यापक पाहिजे असताना कुठले तरी छोटे मोठं कारण पुढं करू आणि गावातील काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडनं एखादा तक्रार प्राप्त करून एक गट शिक्षणाधिकारी त्यांच्याकडे वारंवार कट्टीमनी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्वरित त्या कट्टीमनी सरांना कोणत्याही प्रकारचं नोटीस अथवा कोणत्याही प्रकारचं म्हणणं मांडण्याचं त्यांना त्या ठिकाणी मुदत न देता त्या ठिकाणी निलंबित करण्याचे जे चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य कारवाई करण्यात आले ते माघार घेऊन पुन्हा एकदा कट्टीमनी सरांना त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदावरती रुजू करण्यात यावं असं आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडे केलेलं आहे। अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाणून बुजून त्या ठिकाणी मागासवर्गीयवरती अन्याय करण्यात आलेला आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करू।